नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे यांनी विरोधात आक्रमक आता भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते. शिरूरच्या जनतेला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट हवा असा सवाल त्यांनी विचारला आहे. अमोल कोल्हेवर अजितदादांनी आता निशाणा साधलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे आणि त्यांच्या विरोधात आता आक्रमक भूमिका घेतली. शिरूरच्या जनतेला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट हवा असा सवाल त्यांनी विचारला. खासदार कार्यसम्राट हवा की नटसम्राट हवा? अमोल कोल्हेंवर अजितदादांचा निशाणा. अमोल कोल्हेंना आसमान दाखवण्यासाठी दादांचं जीवाचं रान. काही करून शिरूर जिंकायचंच असा निर्धार अजित पवारांनी केलाय. शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचार सभेत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी राजकारण सोडतो असं म्हणणारे अमोल कोल्हे निवडणूक का लढतायत असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. अमोल कोल्हे राजीनाम्याचा प्रस्ताव घेऊन आल्याची आठवणही त्यांनी पुन्हा करून दिली. शिरूरच्या जनतेला कार्यसम्राट खासदार हवाय की नटसम्राट खासदार हे जनतेने ठरवावं असंही अजित पवार म्हणाले. तुम्हाला आता हवेली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाला ठरवायचं आहे की तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे का नटसम्राट खासदार पाहिजे, हे तुम्ही त्या ठिकाणी बघा. ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली त्यावेळी अमोल कोल्हे अजितदादांसोबत गेले होते, पण त्यानंतर त्यांनी घुमजाव केलं. हे अजित पवारांच्या जिव्हारी लागलंय. अमोल कोल्हेंना पुन्हा खासदार होऊच देणार नाही असा निर्धार अजित पवारांनी केलाय. त्यामुळे अजित पवार शिरूरकडे जास्त लक्ष देताना दिसतायत. चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे. दरम्यान आता यावर अमोल कोल्हे यांनी ट्विट करत पलटवार केलाय. तर त्यांचं ट्विट काय आहे तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अमोल कोल्हे यांनी ट्विट केलेलं आहे, कार्यसम्राट की नटसम्राट माहीत नाही पण स्वकर्तृत्व सम्राट नक्की, असं देखील त्यांनी ट्विट केलेलं आहे. 2001 साली सांगा उत्तर सांगा या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून या वास्तूच्या पायऱ्या चढलो, असंही अमोल कोल्हे यांनी ट्विट केलेलं आहे. तर स्वतःच्या टॅलेंट आणि कर्तृत्वाच्या जोरावर पुढे गेलो. योगायोगाने आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात अधिकृत भूमिका मांडण्यासाठी या वास्तूच्या पायऱ्या चढलो, असं देखील अमोल कोल्हे म्हणाले. काकांच्या नाही तर स्वकर्तृत्वाच्या जोरावर, असं देखील ट्विट करत त्यांनी एका प्रकारे अजित पवारांना टोला लगावला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.